पहाटेची वेळ, सभोवताली पूर्ण शांतता. सह्याद्रीच्या डोंगरांमधून वाहणारा थंडगार वारा आणि इतिहासाची साक्ष देणारं एक पवित्र ठिकाण. एक असं ठिकाण जिथे अवघ्या 16 वर्षाच्या शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आपल्या मावळ्यांसमोर घेतली होती हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक शपथ. जिथे तुम्हाला पाहायला मिळते 7 वेगवेगळ्या रंगाची माती आणि जिथे आहे पांडवकालीन एक गुफा. होय मित्रांनो, आज आपण निघालो आहोत स्वराज्याच्या जन्मभूमीकडे, म्हणजेच रायरेश्वर किल्ल्याकडे. मित्रांनो, आजचा ब्लॉग आमच्यासाठी खूप स्पेशल होता, कारण आज आम्ही जाणार होतो त्या पवित्र ठिकाणी जिथून स्वराज्याची सुरुवात झाली होती. ही ट्रिप पूर्णपणे अनप्लॅन होती. रात्री 2 वाजता अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही पहाटे 3:30 वाजता निघालो रायरेश्वराच्या दिशेने. ह्या किल्ल्याकडे जाण्यासाठी आमचा रूट होता पुणे, सासवड, नारायणपूर, भोर, रायरी विलेज आणि त्यानंतर रायरेश्वर फोर्ट. आता सूर्य हळूहळू वर येत होता आणि सूर्याची पहिली किरणं सह्याद्रीच्या डोंगरांवर पडत होती. आणि खरंच मित्रांनो, हा सनराईज पाहून आमचा सगळा थकवा गायब झाला होता. आम्ही जरी वेळेत पोहोचलो नव्हतो तरी निसर्गाने आम्हाला एक अप्रतिम भेट दिली होती. असाच सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आम्ही फायनली सकाळी 7:30 वाजता रायरी या गावात पोहोचलो. गाडी पार्क केली आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. सो गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही जो स्टार्टिंगला व्ह्यू बघितला तो आपला रायरेश्वर किल्ल्यावरनं दिसत होता, सनराईजचा व्ह्यू. आज आम्ही आलो आहोत रायरेश्वर या किल्ल्यावरती. तुम्ही बघू शकता मागं पाठी किल्ले रायरेश्वर. सो आम्ही सकाळी आज 3 वाजता निघालो होतो, पण खूप सारे रस्ते चुकलो आम्ही, त्यामुळं आम्हाला झाला खूप उशीर. आम्हाला ॲक्च्युली सनराईज बघायचा होता, पण सन खूपच राईज झाला आहे. सो ठीक आहे, नेक्स्ट टाईम ट्राय करूयात. सो तुम्हाला आम्ही आज रायरेश्वर किल्ला दाखवणार आहोत. सो बघूयात कसं आहे काय, सर्व माहिती तुम्हाला थोड्या वेळात देईन आम्ही. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला आपण आता इथनं निघूयात. रायरेश्वरचा ट्रेक टेक्निकली फारसा कठीण नाहीये, पण इथे तुमचं चालणं मात्र खूप होतं. गाडी पार्किंगला लावून पुढे आल्यावर सुरुवातीला दिसतात ह्या दगडी पायऱ्या. मित्रांनो, ह्या पायऱ्या चढताना आम्हाला एक वेगळीच फिलिंग येत होती, कारण आमच्या मनात सतत एकच विचार सुरू होता. कदाचित या वाटेने कधी काळी शिवबा आणि त्यांचे मावळे चालले असतील. हा विचारच आमच्या अंगावर रोमांच आणत होता. सो गाईज, इथे आतमध्ये जुन्या पायऱ्या आहेत. त्या जुन्या पायऱ्यांच्या वरती आता ह्या नवीन पायऱ्या बांधण्यात आल्यात. जुन्या पायऱ्यांना ही रिस्क होती की पावसाळ्यात खूप सटकायच्या. सो आता या नवीन पायऱ्या बांधण्यात आल्यात वरती जाण्यासाठी. आणि या घाटाने आपण वर आलो इथनं. तर या पायऱ्या इथपर्यंतच आहेत. इथनं पुढं जाण्यासाठी आपल्याला या जुन्या पायऱ्यांचा वापर करायला लागतो. पण या खूप पावसाळ्यात खूप सटकतात, तर तुम्ही जेव्हा येता तर काळजीपूर्वक चढा. हा किल्ला चढत असताना आम्हाला सभोवताली दिसत होता तो अप्रतिम निसर्ग. डोंगर, धुकं, थंडगार वारा आणि पक्ष्यांचा आवाज. काही वेळा असं वाटत होतं की आम्ही दुसऱ्याच जगात आलो आहोत. मध्येच आम्ही थांबत होतो, फोटोज घेत होतो, व्हिडिओ शूट करत होतो आणि त्या वातावरणाचा पूर्णपणे आनंद घेत होतो. साधारण 20 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही या किल्ल्यावर पोहोचलो. सो गाईज, किल्ल्याच्या एकदम बेसपर्यंत गाडी पूर्ण येते आणि गाडी आल्यानंतर तिथं गाडी खाली पार्किंगला लावायला सोय गाडी. आणि त्यानंतर थोड्या पायऱ्या लागतात, थोड्या दगड मातीच्या आहेत आणि थोड्या अशा या लोखंडी पायऱ्या आहेत. तर लोखंडी पायऱ्यांनी वर आलात की तुम्ही एकदम पठारावर पोहोचतात वरती रायरेश्वराच्या. आणि रायरेश्वरच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूर्ण असा सपाट रस्ता आहे. असा पूर्ण सपाट रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी. सो गाईज, पावसाळ्यात इथं पूर्णपणे तळं असतं पाण्याने साचलेलं, पण आता उन्हाळ्यामुळे सगळं सुकलेलं आहे. तर आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस खूप पाऊस होता आणि इथं आजूबाजूला सगळीकडं झाडं झुडपं आणि ग्रीनरी होती. आता उन्हाळ्यामुळं काहीच नाही आहे. आणि आम्ही तेव्हा पण प्रयत्न केला होता की 7 कलरची जी माती आहे इथे ते आपण बघूयात. तर एवढं धुकं होतं त्या टायमाला, तर आम्हाला त्या
बघायला मिळाला नव्हता, कारण धुक्यामुळे पुढचा रस्ताच आम्हाला दिसत नव्हता. तर आम्ही मंदिरापर्यंत गेलो होतो रायरेश्वराच्या, आणि तिथनंच रिटर्न खाली गेलो होतो, कारण धुक्यामुळे आम्हाला पुढचं काहीच दिसत नव्हतं. तर बघूयात आज आपल्याला त्या माती दिसत आहेत का 7 कलरच्या. दिसल्या तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. वर पोचल्यावर आम्ही या सिमेंट बॉक्सच्या वाटेने डायरेक्ट रायरेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. येथे चालत असताना आम्हाला इथली एक स्थानिक व्यक्ती भेटली आणि त्यांनी आम्हाला या किल्ल्याची थोडीफार माहिती सांगितली. किती लोकांचे टेंट एक 3 पर्सनचा टेंट आहे. कपलसाठी पण 2 पर्सन. वीकडे वीकेंड सेम चार्जेस. सेम. आणि इन कधी आउट कधी काय? 3 वाजता चेकिंग असतं, दुसऱ्या दिवशी 12 वाजता चेक. बाकी वॉशरूम तिथं बसले. वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम आहे या साईडला वरती. 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्यासमोर खांब त्याच्याजवळ. नाईटला काय म्हणजे नाही ना? नाही, एकदम सेफ. काय प्रॉब्लेम. वरती स्ट्रिक्टली नॉनव्हेज ड्रिंकिंग, स्मोकिंग अलाउड नाही. त्यामुळे फॅमिलीज वगैरे जास्त आहेत आणि सेफ. आणि तिथे काय म्युझिक ते असतात का? म्युझिक वगैरे अलाउड नाही. नॉर्मल म्युझिक, ब्लूटूथ असेल तर ठीक. म्हणजे दंगा बसते अजिबात नाही, बिलकुल. लोक जास्त करून लोक इथं शांततेसाठी, आणि तेच बाकी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे तिथं लोक एन्जॉय करू शकतात. किल्ल्यावरती शांतता पाहिजे ते लोक इथे आहेत. हे संगीत. हो, ओके. आपण ब्राह्मण वगैरे बघतो त्यांचे पण होते, आणि हे सगळे लोक पूजा विधी वगैरे करतात. महादेवाला मानणार ना? हो हो, महादेवाला. किती लोक येतात? आता इथं पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आलेले ना, त्याच्या आधीही शहाजी महाराज आलेले. कर्नाटकवरून त्यांनी शिवनावाचे जंग मांडले पूजा विधी करण्यासाठी. मग त्यांचे हे 40-45 घर सगळे त्या शिवजंगमांचे वंशज. अच्छा. आणि तुम्ही कर्नाटकला गेलात तर मॅक्झिमम लोक जंगमच लिंग आहे. हा, तिकडं आहेत. तर त्या साईडून इकडे ट्रान्सफर झाले. अच्छा, म्हणून इथं गड किल्ल्यांजवळ सगळे जंगम लोकच आहेत. आणि शहाजी महाराजांनी इथं आणले. अच्छा. हा. किती लोकसंख्या आहे किल्ला? 40-45 घर साधारण. इतर राहणारे 200-250 लोक आहेत. बाहेर बरेचसे लोक ट्रान्सफर. स्कूल पण आहे वरती? इथं 7वी पर्यंत, नंतर बाहेर जावं. किती विद्यार्थी असतात? साधारण इथं 10-15 मुलंच आहेत, जास्त नाही. टीचर? 1ली ते 7वी पर्यंत 2 शिक्षक आहेत. किल्ल्यावरती का खाली नाही? आत्ताचे जे शिक्षक आहेत ते किल्ल्यावरती राहतात. याच्या आधीचे मॅक्झिमम लोक येऊन जाऊन करायचे. फॅमिली वगैरे असेल तर ते खाली हो हो, ते त्यांचं स्ट्रगल आलंच का. पण ते शिवशंभूच नाव आहे. हो हो, फिट राहतात शिक्षक. एवढं काय? आता काय सुट्ट्या असतात ना? हो हो, आता सुट्ट्या. मित्रांनो, मला पर्सनली वाटतं की तुम्ही कोणत्याही फोर्ट किंवा ऐतिहासिक ठिकाणी गेलात तर तेथे स्थानिक लोकांशी एकदा नक्की बोला, कारण त्या जागेबद्दलची अचूक माहिती तिथे राहणारे लोकच तुम्हाला देऊ शकतात. त्यांच्या बोलण्यातूनच त्या जागेचा खरा इतिहास आपल्याला समजतो. ह्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो किल्ल्यावर असलेल्या एकमेव टाकीजवळ. ह्या टाकीमध्ये जे पाणी येत होतं ते पूर्णपणे नैसर्गिक होतं आणि हे पूर्णपणे पिण्याचे शुद्ध पाणी होतं. येथील लोक हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की जर तुम्ही येत असाल तर इथे तोंड हातपाय धुवू नका. तर येथून पुढे येऊन आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो त्या ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात. मित्रांनो, हे फक्त एक मंदिर नाही तर स्वराज्याच्या सुरुवातीची साक्ष आहे. इतिहास सांगतो की इसवी सन 1645 मध्ये अवघ्या 16 वर्षाच्या शिवबांनी याच मंदिरात आपल्या मावळ्यांसमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यावेळी कदाचित कुणालाही कल्पना नसेल की हा तरुण मुलगा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखला जाईल. ह्या मंदिरामध्ये प्रवेश करताच मन पूर्णपणे शांत होतं. समोर महादेव, सभोवताली शांतता आणि मनामध्ये अभिमानाची भावना. आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि काही काळ मंदिरातच शांत बसलो. मित्रांनो, त्या ठिकाणी बसल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे रायरेश्वर. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या आहोत रायरेश्वर मंदिराच्या समोर.
जी पायवाट तुम्हाला आम्ही दाखवली होती त्या पायवाटून तुम्ही सरळ आलात की रायरेश्वराच्या मंदिरापाशी आता आणि मंदिराच्या पाठीमागून जो रोड जातो तो 7 वेगवेगळ्या प्रकारच्या माथ्या जे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत त्यासाठी तिकडून रोड आहे. तर एक एक करून आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. ह्या मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे. मित्रांनो, महाराजांचं स्मारक पाहताना अंगावर रोमांच उभे राहत होते. समोर महाराजांची मूर्ती आणि सभोवताली सह्याद्री. तो क्षण खरंच शब्दात सांगता येणार नाही. आमच्या मनात सतत विचार येत होते. महाराजांनी इथूनच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असेल तेव्हा त्यांच्या मनात काय सुरू असेल, किती मोठी विजन असेल त्यांची. आणि आज आपण त्याच पवित्र भूमीवर उभे आहोत. हीच गोष्ट खूप इमोशनल होती. हे स्मारक बघून आम्ही पुढे निघालो पांडवकालीन लेणी पाहण्यासाठी. सो गाइस, तुम्ही पुढे आले की इथं छोटा बोर्ड आहे इथे पांडवकालीन गुफेकडे असं लिहिलेलं आहे आणि ॲरो आहे. आय थिंक हाच रस्ता आहे. सरळ पुढे गेल्यावर इथून गुफा असतील त्या. आम्ही आता पुढे जातोय, बघूयात. सो गाईज, आता आपल्याला काकांनी रस्ता सांगितलाय पांडवकालीन गुफेकडे कसं जायचं. हे जे समोर झाड आहे मोठं जांभळीचं, हे वालं. अरे अख्ख्या किल्ल्यावर जांभळी झाड आहे. हे मोठं आहे ना, पण सगळी मोठी. नाही नाही नाही, ते काका काय म्हटले की हे जे समोर झाड आहे हे इथे एक मैदान आहे, त्या मैदानातनं उजव्याकडे जा तुम्ही पायवाटेने. आम्ही आता त्या दिशेने चाललोय. पांडवकालीन गुफेजवळ पोहोचलो की आपण परत बोलूयात. खरं तर भरपूर झाड आहेत जांभळीची, पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं, आम्ही इकडे चाललोय आता. सो गाईज, त्या काकांनी रस्ता सांगितला होता पण आम्हाला काही रस्ता सापडत नव्हता व्यवस्थित. सो आम्ही आता गुगल मॅप लावलाय. लाईटीच्या खांबासोबत या म्हणा. अरे हा, बेस्ट वे भाई. या लाईटच्या खांबासोबत जा तुम्ही. हा खांब जसं चाललाय तसं आम्ही पण त्या आधारे चाललोय आणि गुगल मॅप पण आम्ही लावलेला आहे. थोडी रेंज आली होती मध्यंतरी, तर गुगल मॅप लावलाय. दाखव ना किरण. नाही नाही, दिसला नाही परत. अरे पुढच्या त्यांच्या मोबाईल मध्ये असतो मॅप, त्यांची ते सर्च करते. आपण लावलाय का नाही ते दाखवायला नको का? मी खोटं बोलतोय का? मी इथे येऊन एवढं किल्ला खोटं बोलतोय का? जस्ट 2 मिनिट्स, आपण आता पोचतोच आहे. सो गाईज, आपण जवळपास पोचलोय आता. हा जो झेंडा आहे या झेंड्याजवळच आहे पांडवकालीन गुफा. आपण आता जाऊयात तिथे आणि बघूयात. तर जसं की मी म्हटलं, सॉरी किरण म्हटला होता, विजेची ही तार आहे, हा जो पोल आहे याला याच्यासोबत तुम्ही या, तुम्ही इथं पोचताल याच्यासोबत आल्यावर. आम्ही गुगल मॅप पण लावला होता आणि त्या विजेच्या तारेच्या सोबत चालत आलो, तर इथं आम्ही आता पोचलोय. सो गाईज, ही आहे पांडवकालीन गुफा आणि इथं आता आल्यावर एवढं काय नाही, इथं सुरू होते खतम होऊया. पण आता जाऊयात परत. मित्रांनो, रायरेश्वरचं पठार हे खूप मोठं आहे. येथे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप चालावं लागतं, पण त्या चालण्यातच खरी मजा आहे. रस्त्यामध्ये लागणारी जांभळीची झाडं, थंडगार हवा आणि सभोवतालचा हिरवागार निसर्ग, हा अनुभव खरंच वेगळाच होता. डोंगराच्या कुशीत कोरलेल्या त्या लेण्या पाहून खरंच आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षानंतरही त्या लेण्या अजूनही तिथेच उभ्या आहेत. सकाळी जेव्हा आम्ही हा किल्ला चढत होतो त्यावेळेस ऊन खूप कमी होतं, पण आता हळूहळू ऊन वाढत चाललं होतं आणि त्यामुळेच आम्हाला खूप थकवा लागत होता. मग आम्ही इथेच एका झाडाखाली शांत बसलो आणि रिलॅक्स झालो. ही लेणी एक्सप्लोर करून झाल्यावर आता आम्ही निघालो होतो रायरेश्वराच्या युनिक जागेकडे, म्हणजेच सप्तरंगी माती पाहण्यासाठी. मित्रांनो, पांडवकालीन लेणी आणि सप्तरंगी माती या पूर्णपणे ऑपोजिट दिशेला आहेत, पण आम्हाला इथे जाण्याचा रूट नीट समजतच नव्हता. आम्ही या भर उन्हात पुढे पायी जात होतो आणि पायी जात असताना आम्हाला इथे एक आजोबा भेटले. ते दुकानात चाललेत. अच्छा, दुकानावर जातोय मी. इथे एवढी जांभळ कसं काय तिथं? जांभळ कसं काय एवढी?
जांभळं आता बघा माणसं पाट्या भरून दिली अजून 1 महिना 1 हप्ते टाइम घ्या लागली सुरुवात. गोड असतात ना जांभळं हा. आता लागले गोड असते जांभळे बारीक पण माती येऊनच गेले किती कुठले आता गव्हर्नमेंट किती कंपाऊंड मध्ये अर्धा तास लागत. कुठनं म्हणले जायचं? ती काय लाईट पोल ती लाईनीनं तसंच जायचं तिथं चढून जायचं त्या गुरांचा गोठा आहे ना हा हा. तिथून पाय वाट गेलेली ते अच्छा. वाट गेलेली आहेत शिजत आणि ते लाईनीनंच सरळ जायचं मग चढ उतार नाही का आणि तसंच येतं आणि तिकडनंच येतं तिथं मंदिरापाशी हा मंदिरापाशी ते रस्ता आलाय ते काय ते वाडा दिसतो ना गुरांचा आहे गोठा तिथून असं ते रस्ता अगदी पायवाट चांगली आली ती मंदिरा गेली. मातीच्या बाळाच्या माग आहे ना. हा वाटी मातीला माग आहे हो. ते लाईनीनं जायचं लाईनीनं पोलच्या चालेल. तुम्ही चुकणार नाही. धन्यवाद. हं. सो गाईज आता आपल्याला आजोबांनी रस्ता दाखवलाय. इथनं कसं जायचं ते सांगितलंय. त्या लाईटच्या पोलासोबतच जायचं आहे आपल्याला पण. अरे आता किल्ल्यावर आहे तिथे बोलत. हा ना मग ऑपोजिट डायरेक्शनला जायचं गाईज आता. हा. ह्या आजोबांशी गप्पा मारत आम्ही पुढे जात होतो आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला योग्य ती वाट दाखवली आणि आम्ही पोहोचलो त्या जागेवर. सो गाईज फायनली आता आपण पोहोचलोय सप्तरंगाची जी माती आहे इथं मागं बघू शकता तुम्ही. भरपूर कलर म्हणजे 7 रंगाची इथं माती आहे. जी आता आहे ही ग्रे कलरची आहे. परत इकडं वरती लाल, काळी, गुलाबी, इकडं गुलाबी. येस आता एक एक करून आम्ही तुम्हाला प्रत्येक माती दाखवतो. सो गाईज इथं आपण बघू शकतो काळ्या कलरची, पांढऱ्या कलरची, राखाडी कलर, लाल कलर, ऑरेंज कलर, थोडा जांभळा कलर आणि चॉकलेटी कलरची माती आहे. खरंच मित्रांनो हे दृश्य पाहून आम्ही थक्क झालो होतो. जमिनीच्या एक छोट्या भागामध्ये 7 वेगवेगळ्या रंगाची माती. हे नक्की सायन्सची जादू म्हणायची की निसर्गाचा चमत्कार हे आम्हाला समजतच नव्हतं. त्या सप्तरंगी मातीचं सौंदर्य पाहून मन पूर्णपणे प्रसन्न झालं. यानंतर आम्ही पुन्हा निघालो मंदिराच्या दिशेने आणि परतीच्या वाटेवर येत असताना आम्हाला समोर दिसत होता केंजळगड आणि त्याच्या बाजूला असलेलं धूम धरण. हा नजारा खूप सुंदर होता. हा नजारा पाहून आम्ही गड उतार करायला सुरुवात केली. गड उतरताना आम्हाला एक आजोबा दिसले जे ताक घेऊन बसले होते. आम्हाला खूप ऊन लागत होतं सो त्यामुळे आम्ही ते ताक पिलं आणि आजोबांसोबत थोड्या गप्पा मारल्या. होळी आहे तिकडे लांब आहे जवळ आहेत काय तर नॉनव्हेज खात होतं ना. आता नॉनव्हेज किल्ल्यावर तर अलाउड नाही काय non-veg. त्यांनी पण पाळायला पाहिजे. कसं आहे? एक नंबर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. तुम्हाला फक्त थोडेसे सजेशन देईन की जर तुमच्यामध्ये चालण्याची स्ट्रेंथ जास्त असेल तरच पूर्ण स्पॉट एका दिवसात कव्हर करा. नाहीतर तुम्ही इथं स्टेला पण येऊ शकतात. तिथं स्टेची पण सोय आहे. सगळे नंबर आणि डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भूषण टाकून देईन. आणि बाकी माती खूप सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. एकाच ठिकाणी 7 ते 8 कलरचे वेगवेगळे प्रकार अशा मातीचे पाहायला भेटतात. आणि महाराजांचे दर्शन होतात. परत जिथे छत्रपतींनी शपथ घेतली होती त्या मंदिरात सुद्धा आपला प्रवेश मिळतो. सुंदर असं दर्शन घेतलं जातं तिथं पण. शनिवारी काही गर्दी नव्हती. सो किल्ल्यावर मोस्टली आम्ही 10च लोक होतो, त्यामुळं एवढा काही प्रॉब्लेम नाही आला. बाकी पाणी, छत्री, कॅप ह्या सर्व गोष्टी कॅरी करा
इथेच आज आमचा प्रवास संपतोय रायरेश्वरचा. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू गाईज. गाईज आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.